नमस्कार मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रथसप्तमी हा एक महत्त्वाचा सण आहे। आज आपण या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्यामागील विज्ञान जाणून घेणार आहोत। आपल्या मकर संक्रांतीच्या व्हिडिओला दिलेल्या तुमच्या जबरदस्त प्रतिसादामुळे आम्हाला असे अनेक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळाली। आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचं मिशन आहे आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन ऑलवर ठेवा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण जाणून घेऊया की रथसप्तमी का आणि कधी साजरी केली जाते। तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी किंवा भास्कर सप्तमी असे म्हणले जाते। या नावावरूनच तुमच्या लक्षात आला असेल की हा सण सूर्यदेव यांच्या संबंधित आहे। रथसप्तमीचा सर्वप्रथम उल्लेख भागवत पुराण, स्कंद पुराण आणि मत्स्य पुराणात केला गेला आहे। या पुराणांमध्ये रथसप्तमीच्या 2 कथा सांगितल्या गेलेल्या आहेत। त्यातली पहिली कथा ज्यात सांगितलं गेलेलं आहे की सूर्यदेव यांचा जन्म महर्षी कश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी झाला, म्हणूनच या सणाला सूर्यजयंती असेही म्हणले जाते। आणि दुसरी कथा ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितली गेलेली आहे की रथसप्तमीच्या दिवशी भगवान विश्वकर्मा यांनी सूर्यदेव यांना त्यांचा 7 घोडे आणि 1 चाक असलेला रथ दिला, ज्याच्यावर सूर्यदेव बसून मार्गक्रमण करू लागले। त्यातील 7 घोडे जे आहेत ते इंद्रधनुष्यातील 7 रंग आणि 1 चाक जे आहे ते वेळेचे चक्र दर्शवते। आपण शाळेत शिकल्याप्रमाणे इंद्रधनुष्यात 7 रंग असतात आणि ते सूर्यप्रकाशापासून बनतात। याचा शोध 1666 साली इंग्रज वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी सूर्यकिरण प्रिझममधून पार करून लावला। तसेच वेळ ही अनंत आहे आणि प्रकाशाचा वेग कायम स्थिर राहतो याचा शोध 1905 साली जर्मन वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावला। पण मंडळी, विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की 3000 वर्ष जुन्या पुराणातील रथसप्तमीच्या कथांमध्ये इंद्रधनुष्यातील 7 रंग आणि सूर्यदेव यांच्या रिलेशनचा उल्लेख केला आहे। सूर्यदेव यांच्या रथाचे 1 चाक कायम स्थिर वेगाने फिरत असते आणि त्याचा आकार गोल आहे, म्हणजे ते अंतहीन आहे, ज्याला कालचक्र म्हणून संबोधतात। मित्रांनो, याचाही उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आहे आणि आपल्या या कथांकडे जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की आपले पूर्वज किती प्रगत होते। आता आपण जाणून घेऊया की रथसप्तमी कशी साजरी केली जाते। रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाची तेलाने मालिश करून स्नान करायला सांगितले जाते। यामागील वैज्ञानिक कारण असे आहे की हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडून फुटते, तेव्हा तिळाचे तेल आपल्या त्वचेला आवश्यक तेवढी आर्द्रता देऊन त्याला फुटण्यापासून संरक्षण करते। तिळाच्या तेलामध्ये सेसमोलिन हे अँटीऑक्सिडंट असतं, जे आपल्या सांध्याच्या स्नायूंना बळकट बनवते। तसेच तिळाच्या तेलामधील व्हिटॅमिन ई हा एक प्रभावी अँटी एजिंग घटक आहे, जो आपल्या त्वचेला तरुण आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतो। रथसप्तमीच्या दिवशी स्नानानंतर सूर्यदेव यांना अर्घ्य दिलं जाते। त्यामागील वैज्ञानिक कारण असे आहे की अर्घ्य देताना हाताची बोटे जुळवून विशिष्ट प्रकारची हस्तमुद्रा तयार होते। त्यावेळी आपल्या हाताच्या बोटांच्या टोकांवर दबाव निर्माण होतो, त्यामुळे आपल्या अवयवांची कार्यक्षमता सुधारते। जसे तर्जनीवरील दबावामुळे यकृताचे, मध्यमावरील दबावामुळे हृदयाचे, अनामिकावरील दबावामुळे फुफ्फुसाचे, करंगळीवरील दबावामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि अंगठ्यावरील दबावामुळे मेंदूला शांती मिळते व ताणतणाव कमी होतो। आजच्या काळात याला ॲक्युप्रेशर म्हणतात, जे आपल्या परंपरांमध्ये हजारो वर्षापासून आहे। मंडळी, महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी रथसप्तमीच्या दिवशी घरासमोर अंगण सारवून त्यावर रथात बसलेल्या सूर्यदेव यांची रांगोळी काढली जाते। त्या रांगोळीसमोर जळत्या शेणकुटांवर मातीच्या छोट्या मडक्यामध्ये दूध तापवून ते उतू घालवण्याची प्रथा आहे। ही प्रथा सकाळच्या उन्हामध्ये करायची असते आणि माघ महिन्यातील सकाळच्या उन्हामुळे आपल्या शरीरातील मेलाटोनिन हा हार्मोन नियंत्रित होतो, ज्यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागते। तसेच या प्रथेमध्ये शेणकुट वापरण्यामागील वैज्ञानिक कारण असे आहे की शेणामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतो, त्यामुळे शेणकुटाच्या धुरापासून नाक व श्वसनमार्ग स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्या धुराला तीव्र गंध असतो, त्यामुळे डास, माशी व इतर हानिकारक कीटक दूर जातात। रथसप्तमीच्या दिवशी दूध ओतू घालवण्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही। आपल्या संस्कृतीमध्ये दुधाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे।
ज्या निसर्गाने आपल्याला इतक्या गोष्टी दिल्या आहेत त्या निसर्गासाठी थोडेसे दूध ओतू घालून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की रथसप्तमीचा कथा या फक्त पौराणिक नसून त्यामागे वैज्ञानिक ज्ञान आहे आणि रथसप्तमी हा फक्त एक सण नसून सूर्यदेवांच्या उपासनेमधून आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याची एक संदेश दिला आहे. नवीन पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची महानता समजावी यासाठीच आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रथसप्तमीबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.